अत्यंत चुकीचा आरोप आहे। त्यावेळी काँग्रेस पक्षाकडे आमच्या वडिलांनी जाऊन सांगितलं की मला तिकीट नको आहे आणि कुणाला त्या ठिकाणी आपण तिकीट दिलं पाहिजे। सोनिया गांधींनी सुद्धा त्याला मान्यता दिली होती, परंतु शेवटच्या मिनिटाला मला तिकीटच मिळालं नाही। अत्यंत चुकीचा आरोप आहे। संजय राऊत साहेबांनी त्यांनी त्यांच्या दृष्टीने बघितलं असेल, परंतु आपण एक बघा 2014 मध्ये मी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढलो आणि आमच्या वडिलांनी तेव्हा ठरवलं होतं की मी आता निवडणुकीतून याच्यापुढे लढणार नाही। आणि मग मी सांगितलं की मी ते पुढची जबाबदारी घ्यायला तयार आहे। त्यावेळी काँग्रेस पक्षाकडे आमच्या वडिलांनी जाऊन सांगितलं की मला तिकीट नको आहे आणि कुणाला त्या ठिकाणी आपण तिकीट दिलं पाहिजे। सोनिया गांधींनी सुद्धा त्याला मान्यता दिली होती, परंतु शेवटच्या मिनिटाला मला तिकीटच मिळालं नाही आणि सांगितलं की तुला तिकीट नाही तर तुमच्या वडिलांना लढावं लागेल। ते लढायला तयार नव्हते आणि अत्यंत चुकीचा आरोप आहे। अशी पाळी जेव्हा निर्माण झाली तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा मला फोन आला। ते मला म्हटलं की काँग्रेस तुला तिकीट देणार नाही, तू भारतीय जनता पक्षाचा एबी फॉर्म मी तुला पाठवतो, तू उभा राहा। त्यावेळी मी सांगितलं साहेब मी अपक्ष लढीन, पण मी तुमच्या तिकीटावर लढणार नाही। मला सांगितलं गेलं की काँग्रेसचा बालेकिल्ला धुळे आणि नंदुरबार आहे, तिकडनं आपल्याला सुरुवात करायची आहे, राहुल गांधीजींची सभा तिथे तुला लावायची आहे। आणि मला तर उभं राहायची इच्छा नव्हती, पण राहुलजींचा आग्रह झाला की नाही तुला जाता त्या ठिकाणी उभं राहावं लागेल। समोर पराभव दिसत असताना सुद्धा त्या ठिकाणी आपल्या पक्षाची जबाबदारी आपल्याला घेतली पाहिजे, म्हणून मागे हटायचं नाही, म्हणून